ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजां मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंघे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मित्रांनो, मी आपल्याकरता 158 क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि हा 158 क्रमांकाचा व्हिडिओ नगरमधील किंवा आता सध्या पुण्यातील एक भक्त श्रीयुत सतीश निसळ यांच्या अनुभवावर आधारित आहे. त्यांनी त्यांचा जो अनुभव आहे हा गुरुगौरविका पुष्प 2मध्ये पान क्रमांक 91 ते 94 दिलेला आहे. 91 ते 94 दिलेला आहे आणि त्याचं नाव, त्याचं हेडिंग असं आहे, श्री गुरु वात्सल्याचे इंद्रधनुष्य. श्री गुरु वात्सल्याचे इंद्रधनुष्य. आता हे नगरमधले जे भक्त आहे सतीश निसाळ, आता मला वाटतं त्यांच्या ते मूळचे जे आहेत मंडळी, निसळ मंडळी ही मांडवगणची आहेत. परंतु काही व्यवसायाच्या वगैरे निमित्ताने त्यांचं जे नगरमध्ये ते राहायला आले होते आणि नगरमध्ये त्यांचं घर आहेच. तर हे श्री सतीश निसाळ यांनी जे अनुभवांचं वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये कुठेही त्यांचे प्रापंचिक अनुभव नाही आहेत. प्रापंचिक अनुभव नाहीत. पण सद्गुरूंचं निर्णया काळातलं त्यांनी वर्णन व्यक्त केलेलं आहे. म्हणजे त्यातून आपल्याला त्या वेळेस आपली गुरुमूर्ती कशी दिसत होती हे आपल्याला कळणार आहे. आता निसळ कुटुंबीय हे भक्ती मार्गावर किंवा परमेश्वरावर निष्ठा ठेवणारे होते. त्यांचे वडील दत्तोपंत निसळ हे गजानन महाराजांचे भक्त होते. शेगावच्या गजानन महाराजांचे भक्त होते. त्यांना गुरुमंत्र वगैरे मिळालेला होता आणि त्या पद्धतीने त्यांची ती उपासना लहानपणापासून चालू होती आणि घरी सगळं वातावरण हे भक्तिमय होतं. त्यामुळे सतीश निसाळ यांना त्याची जाण होती आणि एका गुरुपौर्णिमेला त्यांच्या वडिलांनी म्हणजे दत्तोपंत निसळ यांनी सतीशांना सांगितलं की जोपर्यंत तुला योग्य गुरु मिळत नाहीत तोपर्यंत तू मला गुरु समज. आणि मला गजानन गुरुजींनी तुला शेगावच्या गजानन महाराजांनी सांगायला सांगितलेलं आहे. म्हणजे आता आपल्याकडे वडील, आई आणि वडील हे गुरुस्थानी आहेतच. आपल्याकडे मोहनजी बंधनात आपल्याला वडीलच गायत्रीचा अनुग्रह, गायत्री मंत्राचा अनुग्रह देत असतात. त्याच्यामुळे वडील हे आपले गुरुच असतात. आपल्याला सद्गुरूंनी आपल्यावर संस्कार केलेलेच आहेत. मग त्याप्रमाणे त्यांनी ते सुरू केलं. पण त्या काळात देखील म्हणजे आता जो त्यांचा जो काळ आहे तो 55च्या आधीचा कदाचित असेल. त्यांनी काही काळ दिलेला नाही आहे, पण तो 55च्या आधीचा काळ आहे. आणि त्या काळात आपले गुरुदेव हे सतीश निसाळ ज्या भागात राहत होते त्याच भागाच्या पुढच्या बाजूला सद्गुरू त्या ठिकाणी शंभू मुळे यांच्या वाड्यात राहत होते. आणि मग लहानपणी मोठ्या बहिणीबरोबर त्यांना आपल्या सद्गुरूंचं दर्शन झालेलं आहे. लहानपणी झालेलं म्हणजे बालवयात त्यांना दर्शन झालंय. आणि तेव्हा आपले गुरुदेव देखील साधारणपणे यौवनात त्यांचं पदार्पण चालू होतं. किशोरावस्था संपत आलेली होती किंवा ती किशोरावस्था पण असेल असा तो असा भाग आहे. आता या ठिकाणी
त्यांनी दिलं आहे. शनी चौकात रामकुंडाच्या मागच्या बोळात ते राहत होते आणि त्याच्या पुढील बोळाच्या टोकाला मला वाटतं सद्गुरू शंभू मुळ्यांच्या वाड्यात राहत होते त्यावेळेस. आणि गुरुदेवांचं दर्शन यांनी आपल्या मोठ्या भगिनीबरोबर घेतलेलं होतं. त्यानंतर हळूहळू काळ सरत गेला. पण त्यावेळेचं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे सद्गुरूंचं ते मात्र विलक्षण आहे. काय म्हणजे आपल्या गुरुदेवांचं किशोर अवस्थेतलं जे वर्णन आहे ते मात्र निश्चितपणे आपल्याला मन लोभावून टाकणारं असं ते आहे. ते लिहितात. मी खरं म्हणजे त्यांनी जे लिहिलं आहे तेच तुम्हाला वाचून दाखवणार. त्याच्यावर मला काही कॉमेंट्स करायच्या नाहीत. एवढं त्यांचं सुंदर लिखाण आहे. त्या काळचे परमपुण्य गुरुदेवांचं रूप फारच लोकविलक्षण होतं. ऐन तारुण्यातील कठोर तपश्चर्येने कांतीवर आगळीवेगळी दिसणारी ओसंडून वाहणारी झळाळी होती. माध्यान्हकाळी संपूर्ण विश्वाला भाजून टाकू शकणारे प्रचंड आग अंतरंगामध्ये लीलया धारण करण्याची क्षमता असते. म्हणून हिरण्यगर्भ नारायणाची सांज आणि सकाळची कोवळी केशरी किरणे फारच विलोभनीय असतात. आपल्या गुरुदेवांचं त्यांनी वर्णन कसं केलं तेव्हा. परमपुण्य गुरुदेवांच्या दर्शनाने आज शेकडो हजारो जणांच्या अंगावरती ती आनंद किरणे पडतायत. त्यामागे परमपुण्य गुरुदेवांची पूर्ववयातील म्हणजेच तारुण्यातील किशोर वयातील उग्र अशी अलौकिक तपस्या आहे. हे आपल्याला कदापि विसरून चालणार नाही. त्या काळात त्यांच्या पाठीवर रुळणारा घनदाट जटाभार, भस्माचे त्रिपुरंग, त्या खालचे भेदक तेजस्वी डोळे, सुरेख दंतपंगती, मध्यम कृशबांधा व ताठ सरळ बैठक असे ते स्वरूप होते. अतिशय स्वच्छ व शुचिर्भूत जागेत सुबक रीतीने पूजा केलेल्या देवदेवकांच्या प्रसन्न मूर्ती आणि मग दुसरं तिसरं अधिक काहीच नाही. म्हणजे सद्गुरूंचं त्या काळातलं जे वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे ते खरोखरीच मन लुभावून टाकणार आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी ते एक वर्णन केलेलं आहे. आता या ठिकाणी श्रीकांत निसळ यांचा जो प्रवास झालेला आहे तो बऱ्याच माध्यमातून झालेला आहे आणि त्या ठिकाणी शिक्षणासाठी सतीश निसळ हे पुणे आणि काही काळ मुंबईमध्ये पण होते. काय पुण्याला जेव्हा ते होते तेव्हा पुण्यातल्या एका परिचित ताईंच्या मार्फत किंवा त्या ताईंनी आग्रह केल्यामुळे सतीश निसळ यांनी परमपुण्य गुळवणी महाराजांकडे जाण्याचा त्यांना योग आला आणि त्या ठिकाणी अनेक धार्मिक वाचन होत होतं. तेही त्यांनी श्रवण केलं आणि एका मंगळवारी ज्या दिवशी अष्टमी होती त्या दिवशी त्या स्नेही बेबीताई मोडक होत्या. त्या गुळवणी महाराजांकडे त्यांना घेऊन गेल्या आणि गुळवणी महाराजांकडून त्यांना शक्तिपात दीक्षा मिळाली. आणि ते असं लिहितात की शक्तिपात दीक्षा घेणारा गुळवणी महाराजांच्या हयातीतला मी शेवटचा भक्त होतो. त्यानंतर एक 8-15 दिवसातच त्यांनी गुळवणी महाराजांनी आपला देह विसर्जित केला. मागे मी आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं आहे की पुण्यामध्ये जेव्हा जेव्हा आपले सद्गुरू रामकृष्ण सरस्वती महाराज यायचे त्यावेळेस ते आवर्जून गुळवणी महाराजांच्या दर्शनाला जायचे आणि तो योग फार चांगला होता. मी स्वतः काही त्यांच्यासोबत कधी गेलो नाही, पण माझे बंधू प्रकाश रेंगे हे मात्र त्यांच्याबरोबर जात होते आणि दोघांनाही त्या भेटीत आनंद व्हायचा. अशा या गुळवणी महाराजांकडनं त्यांना एक गुरुमंत्र किंवा शक्तिपात दीक्षा मिळालेली आहे.
तसंच काय माहिती का, या मार्गात एखाद्या माणसाने प्रवेश केला की त्याला काही ना काहीतरी मार्ग दिसतो. त्यामध्ये त्यांना मुंबईला असताना त्या ठिकाणी जो खार येथे रामकृष्ण आश्रम आहे, रामकृष्ण आश्रम म्हणजेच अं, रामकृष्ण परमहंस यांनी जो हे सुरू केलेली होती लोकांना साधना देणं, तर त्याच्या माध्यमातनं ते रामकृष्ण आश्रम निर्माण झालेला आहे. आणि त्या रामकृष्ण आश्रमात हे काही ध्यानाच्या अभ्यासासाठी जात असत. सतीश नेसाळ यांना ध्यान करण्याचा फार म्हणजे पहिल्यापासून ती एक आवड होती किंवा त्यांचा तसा कल होता. आणि असं ध्यान करत असताना ते गुरुदेवांच्या समोर बसल्यावरही ध्यान करायचे. पण एकदा गुरुदेव त्यांना म्हणले, अरे हा काय झोपी गेला का बघा बरं, आता याला उठवायला पाहिजे. आता सद्गुरूंनी मागेच सांगितलंय की ध्यान ही समाधीच्या अलीकडची अवस्था आहे. आजकाल लोकांना काय वाटतं, ध्यान म्हणजे काय, 1-2 सेकंदात लावलं की झालं. आजकाल ध्यान लावणं किंवा काय सिद्ध समाधी योग वगैरे असं काहीतरी करणारे बरेच व्यावसायिक लोक आहेत. पण हा मार्ग एवढा सोपा नाही. पण सतीश नेसाळांना आवड असल्यामुळे त्यांनी हे केलं आणि ते तिथेही जात होते. आणि त्यांनी असं दिलंय, म्हणजे रामकृष्ण परमहंसांची जी भावावस्था होती ती त्यांना त्यात फार आवडायची. त्याच्यानंतर हे सगळं शिक्षण वगैरे झाल्यानंतर 74च्या सुमारास मुंबई सोडून नगरला आले. तोपर्यंत सद्गुरू त्या कुकडेवाड्यातनं आपल्या दत्तात्रय निवासामध्ये आलेले होते राहायला. आणि मग आता त्या ठिकाणी त्यांना तिथं दर्शनाला जास्त वेळ देऊ लागले आणि संपर्कही त्यांचा तिथे वाढला. आणि गुरुदेवांनी ध्यान अवस्थेबद्दल त्या संदर्भात कधी प्रगटपणे विचारपूस किंवा स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. ते असं म्हणतात, कदाचित त्या संबंधात लौकिक रीतीने बोलणे फारसे मान्य नसावे, परंतु हळूहळू दैनंदिन पूजा, स्वाध्याय, ध्यान अभ्यासाच्या वेळी साक्षात गुरुभेटीचा आनंद त्यांना येऊ लागलाय. काय असतं बघा, हे जे सतीश नेसाळ अनुभव सांगतायत हे प्रत्येक साधकाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने येतात. जसं सतीश नेसाळांना येईल तसाच मला येईल तसाच तुम्हाला येईल असं अजिबात नाही. या मार्गात प्रत्येकाला ती वेगळी अनुभूती येत असते आणि ती त्यांनी त्याची जाणून घ्यायची असते. आणि यामुळे गुरुभेटीचा आनंद हा त्यांचा वृद्धिंगत होत गेला. आणि गुरुदेवांनी देखील, आता काय माहिती का, या सतीश नेसाळ गुरुदेवांकडे जरी लहानपणी येत असले तरी समज आलेल्या वयात आल्यावर त्यांच्या वडिलांना गुरु मानलेलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी गोळणे महाराजांकडून दीक्षा घेतलेली होती. रामकृष्ण परमहंसांच्या आश्रमात ते साधनेला जात होते. ही सगळी बॅकग्राऊंड लक्षात घेता आपल्या गुरुदेवांनी त्यांना काय सांगितलं, मी आपल्या गुरुदेवांनी सांगितलं की प्रथम तुमचे वडील, मग श्री गजानन महाराज यांचं पूजन करायचं आणि सरतेशेवटी मी सद्गुरू तुमचा असल्यामुळे माझं पूजन करायचं. आता हे सद्गुरूंनी सांगितलं, याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की ज्या मंडळींनी पूर्वी गुरु केलेले आहेत, भले गुरुमंत्र घेतलेला नसेल, काय गुरु केलेले आहेत, त्यांनी त्या गुरूंचा कायम आदर ठेवला पाहिजे आणि साक्षात्कारी सद्गुरू आपल्याला प्राप्त व्हावेत अशी ईश्वराकडे प्रार्थना करावी. कोणत्या ना कोणत्या जन्मात ती तुमची प्रार्थना तो भगवंत, ती शक्ती ऐकेल असं सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय. आणि त्याचाच हा उत्तम नमुना आहे. सतीश नेसाळ यांनी हे सगळं त्यांना हे क्रमवारी लावून दिली आहे. याप्रमाणे तुम्ही हे साधना करत जा असं त्यांनी सांगितलंय. आणि मग ही साधना करता करता हळूहळू गजानन महाराज आणि रामकृष्ण क्षीरसागर महाराज हा जो त्यांना पूर्वी जो भेद होता तो भेदही ते विसरून गेले आणि आपल्या श्री गुरुचरणाशी ते लीन झाले. त्यांनी पुढचं जे वर्णन केलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, आपल्या गुरुदेवांचं नुसतं स्मरण केलं
तरी प्रेम व शक्ती यांचा प्रचंड धबधबा आहे याची जाणीव होते. नुसतं बटन दाबायचा अवकाश की विद्युत शक्ती प्रकाश फैलावून सर्व परिसर क्षणात उजळून टाकतो. तद्वतच प्रचंड शक्ती परमपुण्य गुरुदेवांच्या स्मरणातून ध्यानातून प्रत्यास येत असे. अर्थात हा अनुभवाचा विषय आहे. तात्विक चर्चा किंवा शब्दांचा विषय हा राहत नाही हे ते लिहितात. गुरुदेवांच्या ईश्वरीय अनुभूती ही अशा रीतीने प्रत्यक्ष प्रत्ययाचा विषय ठरली आहे. ते म्हणतात आपल्या गुरुदेवांचं शक्तिमय स्वरूप आहे. एक महाकाय प्रचंड वटवृक्ष आहे. तो वटवृक्ष हळूहळू वाढत जातो, कदाचित संथ गतीने वाढतो, पण पुढे विशालकाय स्वरूप धारण करतो आणि शेकडो वर्ष त्याखाली लोक विश्रांती घेतात. संसार तापातून पोळलेले, प्रपंच दुःखाच्या उन्हांच्या झळांनी भाजलेले लोक या कृपा सावलीखाली आसरा शोधायला या ठिकाणी येतात. असेच परमपुण्य गुरुदेवांच्या बाबतीतही घडत आहे. म्हणजे गुरुदेवांच्या आश्रयाला जे आपण सगळे आलेलो आहे, ती कशाकरता आलोय की प्रपंचातला ताप आपल्याला सहन होत नाहीये, पण त्याच्यावर मार्ग काढण्याकरता आपण आलोय. आणि हळूहळू प्रपंचातला ताण संपला की निश्चितपणे आपल्यापैकी अनेक भक्त या अध्यात्माच्या दृष्टीने प्रगती करतील. हा श्री गुरुदेवांचा त्या ठिकाणी हेतू होता आणि हे जगन्नेत्याने ठरवले. म्हणजेच आपल्या सद्गुरूंनी जो जन्म घेतलेला आहे तो ईश्वरी अवतारच आहे. या जगन्नेत्याने नियतीने त्यांना हे ठरवून मुद्दाम या भूतलावर पाठविलेले असा त्याचा तो अर्थ होतो. ते पुढे म्हणतात, परमपुण्य गुरुदेवांचे प्रेममय व शक्तिमय रूप डोळ्यासमोर येताच मी नतमस्तक होतो. त्यावेळी अंतःकरणाच्या खूप खोल आतून माझा आत्मदेव या गुरुरूपी परमात्म्याचा घोष करतो. जय जय रामकृष्ण समर्थ यातील जय जय म्हणताना वाटू लागते की आपण दोन्ही करांनी गुरुचरणावर फुले वाहत आहोत आणि रामकृष्ण समर्थ म्हणताना त्यांच्या चरणी मस्तक ठेवून निर्विचार झाल्याचा प्रत्यय येतो. आनंदाची शेकडो कारंजी एकाच क्षणी उंच उडतात. त्या पार्श्वभूमीवर मग उभे राहत गुरुवात्सल्याचे इंद्रधनुष्य रंगाची नुसतीच उधळण सुखावणारी, तृप्त करणारी असते. बघा, या सतीश नेसाळ यांनी गुरुदेवांचं जे वर्णन केलंय, मी मुद्दाम यात काही जास्त माझं भाष्य केलेलं नाही आहे. आणि त्यांनी शेवटचा जो इंद्रधनुष्य केला आहे, शेवटचं वाक्य, तर लेखाची सुरुवातच आहे श्री गुरुवात्सल्याचे इंद्रधनुष्य. आणि हे सतीश नेसाळ यांचा जो व्यवसाय आहे ते संचालक नेट्रोलॉनिक्स असं त्यांच्या फर्मचं नाव आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा व्यवसाय ही निर्णया बंगल्यात, निर्णया हॉटेलमध्ये जी त्यांच्या याच्या पुढच्या प्रांगणात कारंजी म्हणजे काय म्हणतात, कारंजाचे फवारे लावलेले असतात आणि त्यातनं जी विद्युत शोभा केलेली असते, तोच मला वाटतं व्यवसाय त्यांचा आहे. आणि त्यांच्या व्यवसायातल्या अनेक उपमा त्यांनी आपल्या सद्गुरूंना या ठिकाणी दिल्याचं आढळून येते. काय माहिती का की आध्यात्मिक अनुभव हा एक फार मोठा वेगळा भाग आहे. पण सद्गुरूंचं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे ते वर्णन त्यांनी करून आपण गुरुदेवांना त्या काळात कोणी बघितलेलं नाही आहे. आणि आत्ताची तर अनेक अशी पिढी आहे की सद्गुरूंना त्यांनी देहस्वरूपात बघितलेलंच नाही. मग हे जे सद्गुरू स्वरूपाचं वर्णन आहे हे लोकांपर्यंत पोचणं हे मला अत्यंत योग्य वाटतं. आता सतीश नेसाळ यांचा जो अनुभव मी आपल्याला सांगितला आहे, वाटतं ते सध्या पुणे परिसरात राहत आहेत, कोथरूड वगैरे त्या भागात कुठेतरी ते राहतात.
आणि त्यांनी जे वर्णन करून ठेवलेलं आहे या लेखामध्ये ते माझ्या दृष्टीने अत्यंत भावपूर्ण आहे. म्हणून मी त्यांच्या शब्दात आपल्याला सांगितलं. त्यांच्या या वर्णनावर मला फारसं काही भाष्य करावंसं वाटलं नाही. पण मी एक आपल्याला आवर्जून सांगतो की सद्गुरू स्वरूप हे आपल्याला कळावं. म्हणजे सद्गुरूंचं स्वरूप म्हणजे काय? सद्गुरूंची जी मूर्ती होती ती कशी होती हे आपल्यापैकी सगळ्यांना कळलं पाहिजे. सद्गुरू स्वरूप हा माझ्या दृष्टीने वेगळा आहे. मी सद्गुरू स्वरूप जेव्हा म्हणतो तेव्हा त्यातल्या ईश्वरी अंशाची आपल्याला ओळख व्हावी हा अपेक्षा आहे. पण इथं सद्गुरू स्वरूप हे त्या दृष्टीने न म्हणता मी काय म्हणतोय, सद्गुरू मूर्ती कशी होती, सद्गुरू मूर्ती दिसायला कशी होती, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर तेज कसं होतं, त्यांच्या ज्या नाजूक दंतपंक्ती होत्या त्या कशा होत्या, त्यांचा जो जटाभार वाढलेला होता तो कसा होता आणि त्याच्यामुळे त्यांना एक तेजस्वीपणा आलेला होता तो कसा होता, या सगळ्याचं वर्णन मला वाटतं या ठिकाणी त्यांच्या या लेखामध्ये आलेलं आहे. आणि हे वर्णन सांगून मला वाटतं मी आज इथे थांबावं असं वाटतं. श्री गुरुदेव दत्त.